माणसानं नेहमी स्वतःची निंदा करावी. माणसानं जीवनात स्वतःची कधीच स्तुती करायची नाही. आणि जो माणूस स्वतःची स्तुती करतो ना तो माणूस मूर्ख ठरवला जातो. हे मी म्हणत नाही, महाराजांनी केलेलं वर्णन आहे. महाराज स्वतः म्हणतात, पतित पतित परिमित्रिवाचा पतित. कधी कोण म्हणेल का मी अन्यायी आहे, मी अवगुणी आहे, मला बुद्धी कमी आहे? कधीच कोण म्हणणार नाही. पण महाराज म्हणतात, तो मी अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझम्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. तो मी अन्यायी अवगुणी किती म्हणून सांगो काही आता माझं पायी ठाव घेई विठ्ठले. म्हणून कधीच स्वतःची स्तुती करायची नाही. काही काही जण म्हणतात माझ्यासारखा गायकच नाही, माझ्यासारखा पखवाजच नाही, माझ्यासारखा कीर्तनकारच नाही. जर असं कोण म्हटलं ना महाराज म्हणतात तो मनुष्य मूर्ख ठरवला जातो. कधीच कोणत्याच माणसानं स्वतःची स्तुती करायची नाही. फक्त आणि फक्त स्वतःची निंदा करायची. विठ्ठल विठ्ठल. दुसरा प्रकार आहे, दुसऱ्याची निंदाही करायची नाही आणि दुसऱ्याची स्तुती सुद्धा करायची नाही. आता महाराज हे कसं? आता दुसऱ्याची निंदा करायची नाही म्हणजे काय? नेमका निंदा या शब्दाचा अर्थ काय? निंदा म्हणजे नसलेला दोष लावणं, वस्तुस्थिती म्हणजे निंदा नव्हे. आणि जो मनुष्य निंदा करतो ना तो मनुष्य महापातकी ठरवला जातो. परिपूर ग्रहाची जैसी मांदी मिळे एकेची राशी काय येती निंदका पाशी अशेष पापे. महाराजांनी केलेलं वर्णन आहे. महाराज म्हणतात उगाच लोकांची निंदा करू नका आणि पाप उडवून घेऊ नका. आता महाराज हे निंदा करण्याचं प्रकरण आहे ना ते सगळ्यात जास्त कुठे चालतं माहितीये का? महिला वर्गांमध्ये. महाराज कीर्तनात 2 तास बसले ना चुळबुळ करणार, पण त्याच्याच ऐवजी हातामध्ये मिश्री घेऊन मैत्रिणी बरोबर गप्पा मारत बसते ना, हिचं काय तिचं काय, याच्या घरचं काय त्याच्या घरचं काय आम्हाला ऐकायला भेटतं. बैठकीत नुसतं हळून जाऊन बसायचं, सगळ्या गोष्टी लक्षात येतात. म्हणजे काही काय करतात, निंदा करतात. आणि लोकांना टीव्ही बघायला, मालिका बघायला, सिरियल बघायला का आवडते? त्या मालिकेत तेच दाखवलेलं असतं. ह्याने दुसऱ्याला काहीतरी म्हण आणि दुसऱ्याबद्दल काहीतरी कट रस, त्याच्यामुळे टीव्ही बघायला लोकांना फार आवडते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीच दुसऱ्याची निंदा करायची नाही. महाराज म्हणतात जो मनुष्य दुसऱ्याची निंदा करतो ना अशा लोकांचा मी धिक्कार करतो आणि अशी लोक नरकामध्ये जातात. तुका म्हणे धिक्क झाले ऐसे लोक निंदक वादक नरका जाती. निंदक म्हणजे काय? निंदा करणारे. आणि वादक म्हणजे काय? हा पकवाचे का? नाही, वादक म्हणजे काय तर वाद घालणारे, भांडण करणारे अशी जी लोक असतात ना ती नरकामध्ये जातात. आता महाराज भांडणाचा जर विचार केला ना तर भांडणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. एक आजी आणि एक गणिताच्या मॅडम शेजारी राहत होत्या. त्यांचं शेतही शेजारी होतं आणि दोघीच्या शेताच्या मध्ये होता काय असतो शेताच्या मध्ये? बांध. आणि बांध असल्यानंतर ना बांध काय करतात लोक? पोखरतात. मी तर म्हणते आपला महाराष्ट्र जर पाकिस्तानच्या शेजारी असता ना तर सगळ्या शेतकऱ्यांनी बांध पोखरून निमा पाकिस्तान महाराष्ट्रात आणला असता. बघा सांगायचा मुद्दा काय? बांध पोखरायचा. मग त्याच्यावरून दोघीची भांडणं लागली. आता महाराज ती आजी होती ना त्या आजीला शिव्या फार येत होत्या. तिला शिव्या द्यायला सुरुवात केली. पण गणिताच्या मॅडम तिला शिव्याच येत नव्हत्या. क्रोधासवे झाली भेटी आणि तोंडा वाटे नरकलोटी. कधी शिव्या माणसानं देऊ नयेत तसं त्या गणिताच्या मॅडमला शिव्याच येत नव्हत्या. पण भांडायचं होतं. भांडायला कधीच महिला वर्ग माग सरत नाही. तिने विचार केला मला भांडायचंय पण मला शिव्या येत नाही, पण मला गणित चांगलं येतं म्हणून तिनं गणितातनं शिव्या द्यायला सुरुवात केली. ती म्हटली अगं म्हटली तुझी बेरीज केली, तुझी वजाबाकी केली, तुझा भागाकार केला आणि त्याला सगळ्यांना शून्यानं गुणलं.
सांगायचं म्हटलं काय अशी काही लोक वाद घालतात, भांडतात. पण महाराज म्हणतात दुसऱ्याची निंदा करू नका, भांडण करू नका. दुसऱ्याची निंदा करण्याचा आपल्याला अधिकार नाही आणि दुसऱ्याची स्तुती करण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला नाही. महाराज वर्णन करतात काही लोक श्रीमंताची स्तुती करतात का, मनामध्ये काहीतरी इच्छा धरून माझी इच्छा पूर्ण होईल म्हणून श्रीमंताची स्तुती करतात. पण ही स्तुती देवा माझ्या मुखातून घडू देऊ नको. महाराज वर्णन करतात कथेमध्ये, कीर्तनामध्ये, देवा माझ्या तोंडून तर अजिबात स्तुती घडून देऊ नको. नरस्तुती आणि कथेचा विकरा हे नको दातारा घडो देऊ. किंवा स्तवून या नरा केला आयुष्याचा मातेरा, नारायणाच्या लोपे आणि घडली अवघीच तापे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज दुसऱ्याची स्तुती ही करायची नाही आणि दुसऱ्याची निंदा ही करायची नाही. पण महाराज आम्हाला स्तुती केल्याशिवाय किंवा निंदा केल्याशिवाय जमतच नाही हो. तुम्हाला करायची ना स्तुती, तुम्हाला करायची ना निंदा. स्तुती आणि निंदा करण्याची हौस असेल तर स्तुती आणि निंदा ही फक्त आणि फक्त देवाची करावी. स्तुती अथवा निंदा मानवाची कीर्ती वर्णू नये. आणखीन एक काल माझ्या वाचनामध्ये असंच प्रमाण आलं, सेमच प्रमाणे स्तुती अथवा निंदा करावी देवाची, अधमते वेची व्यर्थवाणी, ऐकूनी होती बहिर हे बोल आणि वेंचुने ते मोल नरका जाते. म्हणून स्तुती करायची, निंदा करायची ना तर देवाची करायची. आता देवाची स्तुती कशी करायची? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीधिरध्यानगम्यं वन्दे विष्णुभवैहरणं सर्वलोकैकनाथं. किंवा सगळ्यांच्या पाठातलं श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगदव्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा. देवाची स्तुती करायची. पण महाराज देवाची निंदा कशी करायची? तुमच्याकडे असं उदाहरण आहे का की एखाद्यानं देवाची निंदा केली तर आपल्या सगळ्यांच्या पाठातील जनाबाईंचा अभंग, जनाबाईला देवाला शिव्या द्याव्यात आणि देवानं जनाबाईकडे पाहून हसावं. आता तो जनाबाईंचा अधिकार मोठा होता, त्या बोलण्याचा सुद्धा आपला अधिकार नाहीये. जनाबाई वर्णन करतात, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री सुढालेली, तुझे गेले मडे त्याला पाहुणे काळ रडे, उभा राहुनी अंगणी शिव्या देत दासी जनी. जनाबाईनं देवाला शिव्या द्याव्यात आणि देवानं जनाबाईकडे बघून हसावं. तुळशीदासजी म्हणतात, आम्ही काय प्रत्येक वेळेस देवाला प्रेमानं भजतो असं नाही, कधी कधी रागानं सुद्धा खिजवतो. ज्या पद्धतीनं शेतामध्ये एखादा बी पडल्यानंतर तो उलटा पडो किंवा सुलटा पडो, अंकुर हा वरतीच येतो, त्याच पद्धतीने
भक्तीनं देवाला प्रेमानं भजा किंवा रागानं खिजवा, दोन्हीचा फायदा सारखाच आहे. तुलसी अपने राम को रिज भजे चाहे खीज, खंकन करे जामही उलटा सुलटा पडे बीज. किंवा दुसरं उदाहरण देऊ का? पेढा प्रत्येकाला माहिती आहे ना. पेढा तुम्ही कोणत्याही बाजूने खावा, कसा लागतो? गोडच लागतो. त्याच पद्धतीनं देवाला तुम्ही कसंही भजावं, त्याचा फायदाच आहे. उदाहरण, नकराचं आणि हत्तीचं युद्ध चालू होतं आणि त्यावेळेस हत्तीला पाहण्यासाठी सगळे पाहुणे रावळे याचे निघून जायचे. जसं की आपल्या इकडं एखादा माणूस आजारी असला ना, त्याला बघायला पाहुणे रावळे येतात आणि येताना काय घेऊन येतात? सफरचंद आणणार, पार्लेचा बिस्किट पुडा आणणार, खारी आणणार. येणार, दिवसभर बसणार आणि संध्याकाळ झाली की म्हणणार, पाहुणं आता आम्ही घरी निघतो, जायची वेळ झालीये, धाराचा टायमिंग झालेला आहे, लेकरं घरी आता शाळेतून येतील, आम्हाला घरी जावं लागते, असं पाहुणे म्हणतात. तसं त्या ठिकाणी हत्तीचे सगळे पाहुणे आले, बघून निघून गेले आणि शेवटी शिल्लक राहिली ती पत्नी. आता महाराज, त्या पत्नीवरती आजपर्यंत एवढा जीव लावलाय, तेवढा जीव जर देवावरती लावला असता ना तर देव सुद्धा प्राप्त झाला असता. एवढा जीव लावणारी ती पत्नी सुद्धा शेवटी बोलते, तुमच्या वाचून लेकरं राहतील हो, पण माझ्या वाचून लेकरं राहणार नाही, मला जावं लागतंय. आणि त्यावेळेस हत्तीच्या लक्षात आलं, अरे या जगामध्ये कोणीही कोणाचं नसतं. नाही रे, नाही कोणाचे, नाही रे, नाही कोणाचे कुणी, नाही रे, नाही कोणाचे नाही. हे शरीर सुद्धा आपलं नाही. आपण जर पाहिलं तर हे शरीर जर आपलं असतं, हा हात आपला असता, हे पाय आपले असते, हे गुडघे आपले असते, तर गुडघे दुखले असते का? पण दुखतात ना, म्हणजे हे आपलं नाहीये. म्हणून या जगामध्ये कोणीही कोणाचं नाही. त्या हत्तीच्या लक्षात आलं आणि हत्तीनं त्या ठिकाणी असलेले कमळाचं फूल तोडलं आणि वरती टाकलं आणि देवाला प्रार्थना केली, हे बघ अखिलकोट ब्रह्मांड नायका, जगाच्या मालका, जगाच्या चालका, आजपर्यंत कीर्तनातून प्रवचनातून तुझं मी अस्तित्व ऐकतोय. जर तुझं अस्तित्व असेल
तर तू मला वाचवण्यासाठी येशील, आणि जर तुझं अस्तित्व नसेल तर मला काय समजायचे ते मी समजून जाईल. कमळाचं फूल वरती गेलेलं आहे. भगवान परमात्मा जेवायला बसलेले, लक्ष्मी माता जेवायला वाढत होत्या. देवाच्या कानापर्यंत हाक पोचली. अरे भावानं आलेली हाक होती. मग देव किती वेळात येतो? मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, किंवा कोटे न पाहता आणि उडी घाले अवचित्ता, भाव ज्यांच्या गाठी त्यासी लाभ उठा उठी. आणि त्यावेळेस भगवान परमात्मा हत्तीला वाचवण्याकरिता निघाला. किती वेळात निघाला? लक्ष्मी माता विचारतायत, देवा कुठं चालला? हत्तीकडे चाललोय असं म्हणायला सुद्धा देवाला वेळ नव्हता. हा म्हणे लक्ष्मी, आणि ती म्हणे गजराज. हा म्हणायला लक्ष्मी मातेपाशी असलेले देव, ती म्हणायला हत्तीपाशी पोचले आणि गजेंद्र हत्तीला वाचवलं. इथपर्यंत सगळ्यांना माहित आहे. पण त्याच्यानंतर नकराने देवाशी भांडण सुरू केलं. देवा, जे तू केलंस ना ते योग्य नाही केलंस. तुला माझा सुद्धा उद्धार करावा लागेल. नक्र बोले देवासी हसू आले, निंदा नव्हे स्तवन माझे केले, दिनांना ते तात्काळ उद्धारिले, विष्णुदास नामा कौतुके बोले. आणि त्यावेळेस नकराचा सुद्धा देवानं उद्धार केलेला आहे. भर सभेमध्ये शिशुपालानं देवाला शिव्या दिल्या. देवानं ते सहन केलं, त्याचा वध केला, परंतु त्याचा सुद्धा उद्धार केलेला आहे. म्हणून देवाची स्तुती केली तरी चालते आणि देवाची निंदा केली तरी चालते. तुकोबरा स्वतः म्हणतात, अरे देवा, तुझ्यासारखा निष्ठुर, तुझ्यासारखा निर्गुण आजपर्यंत जगामध्ये मी कोणी पाहिला नाही. तुला थोडी सुद्धा भक्ताची माया येत नाही रे. हरी तू निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण. म्हणून देवाची स्तुती करायची आणि देवाची निंदा सुद्धा करायची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये फक्त आणि फक्त स्तुती ही संताची करायची. संताची कधीच निंदा आपल्या मुखातून घडू द्यायची नाही. आणि जर संताची निंदा आपल्या मुखातून घडली तर तो माणूस नरकामध्ये जातो. दुर्योधनाच्या मुखातून संताची निंदा घडली, दुर्योधनाला नरकामध्ये जावं लागलं. आणि जर संतांची नावं आपल्या मुखातून आलं तर पुण्य मिळतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ पुकासाठी, विश्रांतीचा ठाव, पायी संताची भाव, तुका म्हणे पापे आणि जाती संताची जपे. म्हणून संतांची फक्त जीवनामध्ये स्तुती करायची. आपण जर पाहिलं, ज्या व्यक्तीची पात्रता आहे ना त्याच व्यक्तीची आपण स्तुती केली पाहिजे. एक वाक्य फार सुंदर तुम्हाला सांगून जाईल. आजपर्यंत स्तुती नावाची कन्या ही कुमारिका राहिलेली आहे. त्याचं कारण आहे, सज्जनाला स्तुती आवडत नाही आणि स्तुतीला दुर्जन माणूस आवडत नाही. म्हणून स्तुती आजपर्यंत कुमारिका आहे. आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं ना तर काही लोक नको त्याची स्तुती करतात. ज्याची पात्रता नाही, ज्याची योग्यता नाही, त्या व्यक्तीची सुद्धा स्तुती करतात. हे मी सांगत नाही, सुभाषितकारांनी दिलेला दृष्टांत आहे. सुभाषितकार सांगतात, उंट दिसायला सुंदर नाही आणि गाढवाला कधी स्वर लागत नाही. मग एकदा उंटाचं लग्न होतं आणि त्या उंटाच्या लग्नामध्ये गाढव मंगल अष्टका म्हणायला होतं बघा. आणि गाढवानं उंटाला बोलायला सुरुवात केली, उंटा, काय तुझं सुंदर रूप आहे रे. आणि उंट गाढवाला म्हणते, गाढवा, काय तू सुरात मंगल अष्टका म्हणतोय रे. म्हणजे दोघांचीही पात्रता नाही पण दोघेही एकमेकाची स्तुती करतायत. अशी समाजामध्ये काही लोक आहेत, पात्रता नसताना सुद्धा स्तुती करतात. सुभाषितकार वर्णन करतात, उष्ट्राणाम गृहे लग्नम गर्धप शांती पाटकः परस्परम प्रशंसती, अहो रूपम अहो ध्वनी, विठ्ठल विठ्ठल. आणि काही लोक खोट्या माणसाची स्तुती करतात. महाराज म्हणतात, मनामधली माझी इच्छा पूर्ण व्हावी
म्हणून देवा माझ्या मुखातून खोट्या माणसाची स्तुती घडू देऊ नको. लटिक्याची न करू स्तुती इच्छा चित्ती धरून ये. आणि जर जीवनामध्ये तुम्ही जर खोट्या माणसाची स्तुती केली ना तर तुमच्या जिभेला विटाळ होतो. तुका म्हणे करी जिभेसी विटाळ आणि लटिक्याची मूळ स्तुती होता. हे महाराजांनी केलेलं वर्णन आहे. म्हणून महाराज म्हणतात खोट्या माणसाची देवा कधीच माझ्या मुखातून स्तुती घडू देऊ नको. मग स्तुती कोणाची करायची तर फक्त आणि फक्त संतांची करायची. आणि या अभंगामधून संतांचीच केलेली स्तुती आहे. मग कोणत्या संतांची स्तुती केली आहे तर माऊलींची स्तुती केलेली आहे. आता सगळे संत सगळं शास्त्र सगळे जण माऊलींची स्तुती करतात, यात काही नवल नाही. पण जे विश्व ज्यांनी निर्माण केले ना ते ब्रह्मदेव सुद्धा माऊलींची स्तुती करतात. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्पुरदिक् प्रदेशं विधिद्राज देवे सदा स्तूयमानं समाधी समृद्धी भजे ज्ञानदेवं. हे ब्रह्मदेवानं केलेलं वर्णन आहे. बरं, ब्रह्मदेव स्तुती करतो यात काही नवल नाही. पांडुरंग भगवान परमात्म्याला सुद्धा रुक्मिणी मातेपाशी माऊलींची स्तुती करावी. देव म्हणती रुक्मिणी हाच एकची योगी देखिला नयनी आणि हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे. म्हणजे माऊलींची बऱ्याच जणांनी स्तुती केलेली आहे. पण तुकोबरे म्हणतात हे बघा माऊली तुमची स्तुती करावी एवढा मोठा माझा अधिकार नाही, त्याच्यामुळे मी तुमची स्तुती करतोय, मला क्षमा करा. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उद्धरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारीला अधिकार मी आकुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणून या अभंगामधून तुकोबराईने माऊलींची केलेली स्तुती आहे. आणि महाराज म्हणतात हे संत जना हो मी तुमची स्तुती करावी एवढा मोठा माझा अधिकार नाही. त्याचं कारण आहे तुमची योग्यता किती आहे ना याचं मला मुळीच ज्ञान नाही. अभंगाच्या प्रथम योग्यतेचा तुमचे मी दास संताचे दुर्बळ करुणी संभाळ राखा पायी.
मग पुढं जाऊन तुकोबारांनी सांगितलं का माऊली, मी तुमच्या पायाचा दास व्हायला तयार आहे. मी एक बलहीन दास तुमच्या पायाचा होतो. तुका म्हणे ज्ञानेश्वरा आणि राखा पाया पैतीन करा. मला तुमच्या पायाचा दास तुम्ही करून घ्या. आता दासाचा विचार केला तर अनेक प्रकार पडतात. काही जण लक्ष्मीचे दास असतात. म्हणजे काय, ज्याच्याकडून पैसा मिळतोय त्याला फार गोड बोलणार, म्हणजे लक्ष्मीचे काही जण दास असतात. काही जण देहाचे दास असतात. म्हणजे काय, मला चांगलं खायला भेटलं पाहिजे, मला चांगले कपडे घालायला भेटले पाहिजेत. म्हणजे काही जण देहाचे दास असतात. काही जण संसाराचे दास असतात. मग काही जण छोट्या कुटुंबाचे दास असतात, काही जण मोठ्या कुटुंबाचे दास असतात. संसाराच्या नावे तापलो मी देवा आणि करिता या सेवा कुटुंबाची. मग महाराजांनी केलेलं वर्णन आहे. काही जण नगरसेवक, काही जण देशसेवक. देशसेवक फार कमी पाहायला मिळतात आणि त्याच्यापेक्षा सुद्धा कमी देवाचे दास आपल्याला बघायला मिळतात. धन्य आम्ही जन्मा आलो आणि दास विठोबाचे झालो. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा कमी संतांचे दास आपल्याला बघायला मिळतात. पण जे संतांचं दासत्व पत्करतात ना, त्याचा जीवाचा उद्धार होतो. म्हणविता त्यांचे दास असं पुरेना, हे महाराजांनी केलेलं वर्णन आहे. म्हणून संतांचं दासत्व पत्करायचं. आणि महाराज म्हणतात, हे बघा माऊली, तुमच्या चरणाचा मला एक बलहीन दास बनवून टाका आणि तुम्ही आमचा सांभाळ करा. आता तुम्ही आमचा सांभाळ करा, याला फार सुंदर असं प्रमाण जुळते बघा. तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतावरी ओझे.